Hello everyone, welcome to all. Today I am going to teach you problem set 6. Problem set 6 हा बिगर नंबर आणि स्मॉलर नंबर यावर आधारित आहे. तर सुरू करूया प्रॉब्लेम सेट 6. प्रॉब्लेम सेट 6 मधील क्वेश्चन 2. सॉल्व द प्रॉब्लेम गिवन बिलो. सॉल्व म्हणजे इथे सोडवायचे आहे. द प्रॉब्लेम गिवन बिलो. गिवन म्हणजे दिलेले, बिलो म्हणजे खाली. खाली दिलेले प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहे. ते वर्ड प्रॉब्लेम आहे. तर वर्ड प्रॉब्लेम पण आपल्याला बिगर नंबर आणि स्मॉलर नंबर यावर आधारित आहे. फर्स्ट क्वेश्चन. द स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप मेड 3,45,000 पापड. आता इथे काही ग्रुप्स आहे, म्हणजे गट, स्त्रियांचे जे गट राहतात. स्वयंसिद्धा हा जो एक सेविंग ग्रुप आहे, त्या सेविंग ग्रुपने बनते 3,45,000 पापड तयार केले बनते. त्यानंतर व्हाईल म्हणजे तर. स्वाभिमानी ग्रुपने तयार केले बनते. मेड म्हणजे तयार केलेले आहे 2,95,000. तर विच ग्रुप मेड मोर पापड. आता इथे दोन ग्रुपने तयार केलेल्या पापडची इथे संख्या त्यांनी दर्शवलेली आहे. त्या याच्यावर आधारित त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की विच ग्रुप मेड मोर पापड. कोणत्या ग्रुपने पापड जास्त बनवलेले आहे. आता इथे तुम्हाला डायरेक्ट दिसते. इथे बघा 6 डिजिट आहे, म्हणजे 1 2 3 4 5 आणि इथे 1 2 3 4 5 आणि 6. तर इथे 6 डिजिट असल्यामुळे आपण लेफ्ट साईड कडला डिजिट बघतो, म्हणजे इथे 3 आहे, इथे 2 आहे. 3 हा बिग नंबर असल्यामुळे आपण डायरेक्ट पण तिथे म्हणू शकतो की स्वयंसिद्ध सेविंग ग्रुपने पापड जास्त बनवलेले आहे. पण रायटिंग करताना आपण स्टेप बाय स्टेप रायटिंग करावं लागेल. क्वेश्चन 1चं सोल्युशन दिलं आपण. पापड मेड बाय स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप, म्हणजे स्वयंसिद्धा सेविंग ग्रुपने किती पापड बनवलेले आहेत, तर 3,45,000. त्यानंतर पापड मेड बाय स्वाभिमानी ग्रुप, तर स्वाभिमानी ग्रुपने किती बनवले आहे, 2,95,000. तर बोथ द गिवन नंबर हॅव 6 डिजिट, म्हणजे दोन्ही नंबरमध्ये, बोथ म्हणजे दोन्ही नंबरमध्ये किती डिजिट आहे म्हणते 6. तर म्हणून त्यामध्ये आपण त्यामधला जो लेफ्ट साईडला नंबर आहे, म्हणजे 3 आणि 2 याची कम्पेअर केली. 3 मोठा आहे की 2 मोठा आहे, तर 3 मोठा आहे म्हणून 3 कडे आपण ग्रेटर नंबरचं सिम्बॉल दिलेलं आहे. इथे काय रायटिंग केलं आपण, कम्पेअर लेफ्ट डिजिट ऑफ बोथ नंबर. तर इथे लेफ्ट डिजिटचा जो नंबर मोठा असेल तोच पूर्ण नंबर हा का राहत असतो, बिग राहत असतो. म्हणून आपण देअरफोर म्हणजे म्हणून होते, म्हणून तो नंबर आपण दोन्ही नंबर पुन्हा रायटिंग केले आणि 3,45,000 या नंबरला आपण ग्रेटर सिम्बॉल दिलेला आहे. त्याचप्रमाणे देअरफोर म्हणजे पुन्हा म्हणून इथं रायटिंग केलं स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप मेड मोर पापड. याप्रमाणे त्याचं ॲन्सर आपण रायटिंग केलेलं आहे. पुन्हा ॲन्सरमध्ये आपण याप्रमाणे रायटिंग करू शकतो, स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप मेड मोर पापड दॅन स्वाभिमानी ग्रुप, म्हणजे स्वाभिमानी ग्रुपपेक्षा स्वयंसिद्धा सेविंग ग्रुपने पापड जास्त बनवलेले आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 लाख सीड्स. चिल्ड्रन म्हणजे मुले. प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्टमधील जे प्रायमरी शाळा आहे त्यामधील मुलांनी कलेक्टेड म्हणजे गोळा केलेले आहे म्हणजे 2 लाख सीड. सीड म्हणजे बिया. व्हाईल म्हणजे तर. दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट, तर म्हणते पुणे डिस्ट्रिक्टमधील मुलांनी कलेक्टेड म्हणजे गोळा केलेले आहे म्हणजे 3,25,000 सीड. तर विच चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड. मोर म्हणजे जास्त, तर कोणत्या मुलांनी म्हणते जास्त बिया कलेक्ट केलेल्या आहे. तर इथे बघा अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये मुलांनी 2 लाख केलेले आहे आणि इथे 3 लाख केलेले आहे. तर इथे डायरेक्टच आपल्याला समजून येते की जे पुणे डिस्ट्रिक्टच्या मुलांनी सीड्स कलेक्ट केले आहेत ते किती केलेले आहे, जास्त केलेल्या आहे. म्हणून रायटिंग करताना आपल्याला स्टेप बाय स्टेप याप्रमाणे रायटिंग करावं लागेल. क्वेश्चन नंबर सेकंडचा सोल्युशन जे आहे ते सीड्स कलेक्टेड बाय चिल्ड्रन इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट, म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्टच्या मुलांनी किती सीड्स कलेक्ट केले होत्या, 2 लाख. आणि सीड्स कलेक्टेड बाय चिल्ड्रन इन पुणे डिस्ट्रिक्ट, पुणे डिस्ट्रिक्टच्या मुलांनी 3,25,000. याप्रमाणे आपण रायटिंग केलेल्या दोन्ही डिस्ट्रिक्टमधील मुलांनी ज्या सीड्स कलेक्ट केलेले होते त्याचे नंबर आपण फिगरमध्ये रायटिंग केलेले आहे. त्यानंतर बोथ द गिवन नंबर हॅव 6 डिजिट, म्हणजे बोथ म्हणजे दोन्ही नंबरमध्ये जे दिलेले, गिवन म्हणजे आपल्याला इथे जे नंबर दिलेले आहेत त्या दोन्ही नंबरमध्ये किती डिजिट आहे म्हणजे 6, म्हणजे 1 2 3 4 5 6. याच्यामध्ये पण 6 आहे. म्हणून यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचे लेफ्ट साईडच्या डिजिटची, म्हणजे हा एक डिजिट आणि हा डिजिट 2 आणि 3. 2 मोठे आहे की 3 मोठे आहे, तर 3 मोठे आहे. म्हणून 3 कडे आपण ग्रेटर नंबरचं सिम्बॉल इथे रायटिंग केलेलं आहे. देअरफोरचं सिम्बॉल आहे, देअरफोर म्हणजे म्हणून
रायटिंग केलेलं आपण कम्पेअर लेफ्ट डिजिट ऑफ बोथ नंबर. तर त्यामुळे 3 मोठं असल्यामुळे आपल्याला पुन्हा तो नंबर रायटिंग केला आपण 2 लाख आणि 3,25,000 आणि त्याकडे 3,25,000 कडे आपण ग्रेटर नंबर सिम्बॉल रायटिंग केलेलं आहे. देअरफॉर म्हणजे म्हणून पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड, म्हणजे पुणे डिस्ट्रिक्टच्या मुलांनी जास्त सीड कलेक्ट केलेल्या आहे. हे आपल्याला वाक्य इथे रायटिंग करायचं आहे. ॲन्सरमध्ये याप्रमाणे रायटिंग करायचं, चिल्ड्रन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड मोर सीड दॅन अहमदनगर डिस्ट्रिक्ट, म्हणजे दॅन म्हणजे पेक्षा, अहमदनगर डिस्ट्रिक्ट पेक्षा पुणे डिस्ट्रिक्टच्या मुलांनी सीड ज्या केलेल्या कलेक्ट त्या मोर म्हणजे जास्त केलेल्या आहे. याप्रमाणे क्वेश्चन 2चं सोल्युशन तुम्हाला रायटिंग करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, नंबर ऑफ पीपल हू टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306 इन पंढरपूर तालुका. इथे रिपब्लिक डे मध्ये म्हणजे प्रजासत्ताक दिनी म्हणजे झेंडावंदनाच्या दिवशी आपण फ्लॅग होस्टिंग करतो, म्हणजे झेंडावंदन करतो. त्या सेरेमनी म्हणजे समारंभात, त्या समारंभामध्ये म्हणते 2,01,306 पीपल म्हणजे लोकांनी, टूक म्हणजे घेतला म्हणते, पार्ट म्हणजे भाग घेतला म्हणते किंवा सहभागी झाले, तर ते झाले म्हणते लोक पंढरपूर तालुक्यामधले 2,01,306 आणि 1,97,208 ते झाले म्हणते माळशिरस तालुक्यामधले. तर इन विच तालुका डिड अ लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट, तर कुठल्या तालुक्यामधले लोक म्हणते जास्त नंबरने पार्टिसिपेट झाले. तर बघा हे 1 लाख आहे माळशिरस तालुक्यामधले आणि 2 लाख आहे पंढरपूर तालुक्यामधले. तर पंढरपूर तालुक्यामधले इथे लोकांनी जास्त नंबरने इथे पार्टिसिपेट झालेले आहे. तर रायटिंग करताना आहे ते याप्रमाणे रायटिंग केलं आपण, पीपल पार्टिसिपेटिंग इन फ्लॅग होस्टिंग सेरेमनी इन पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुक्यामधले पीपल जे आहे ते 2,01,306. त्यानंतर पीपल पार्टिसिपेटिंग इन फ्लॅग होस्टिंग सेरेमनी इन माळशिरस तालुका त्या 1,97,208. दोन्ही नंबरमध्ये कसे बोथ द गिवन नंबर आहे 6 डिजिट, बोथ म्हणजे दोन्ही नंबरमध्ये आपल्याला इथे 6 डिजिट बघायला मिळतात, म्हणजे 1 2 3 4 5 6 यामध्ये पण 6 आहे. तर आपण लेफ्ट साईडच्या नंबरची कम्पेअर करतो, म्हणजे 2 आणि 1ची. तर 2 आणि 1ची कम्पेअर केल्यावर 2 हा नंबर बिग मिळाला, म्हणून कम्पेअर ऑफ द लेफ्ट डिजिट ऑफ द बोथ नंबर, दोन्ही नंबरचा आपण इथे लेफ्ट डिजिट कम्पेअर केलेल्यावर आपल्याला 2 हा नंबर बिग मिळाला, म्हणून हा नंबर इथे रायटिंग करून त्याकडे आपण ग्रेटर सिम्बॉल दिलेला आहे. आणि आन्सरमध्ये रायटिंग करायचं, अ लार्ज नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेटेड फ्रॉम पंढरपूर तालुका. जास्त नंबरनी जे लोक पार्टिसिपेट झालेले आहेत ते कुठले आहे, पंढरपूर तालुक्यामधले. कोणापेक्षा, तर माळशिरस तालुक्यापेक्षा. त्यानंतर क्वेश्चन 4, ॲट अन एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनी. एका एक्झिबिशनमध्ये द अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप, अन्नपूर्णा आहे काय ग्रुपचं नाव आहे, अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप सोल्ड गुड्स म्हणजे माल, सोल्ड म्हणजे विकला, वर्थ म्हणजे किमतीला, ₹5,12,345. म्हणजे अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुपने म्हणते माल विकला म्हणते 5,12,345 ला. त्यानंतर द निर्माण ग्रुप हे दुसऱ्या ग्रुपचं नाव आहे, द निर्माण ग्रुप सोल्ड गुड, यांनी पण माल विकलेला आहे, गुड्स म्हणजे माल होते. बघा इथे यस जर काढला तर गुड म्हणजे चांगला होते, यस जर इथे जोडलेला असला तर त्याचा गुड्सचा अर्थ होतो माल. माल म्हणजे आपण कुठलाही साहित्य म्हणजे वस्तू आपण त्यामध्ये विकतो, जसे बँगल्स, बुक्स, नोटबुक्स याप्रमाणे. निर्माण ग्रुपने विकल्या म्हणते 4,12,900 ला, आणि धिस फिगर वाज 4,33,000 फॉर द सृजन ग्रुप. त्यानंतर 4,33,000 एवढ्या रुपीजला जो सोल्ड केला म्हणते गुड्स तो विकलेला आहे म्हणते सृजन ग्रुपनी. त्यानंतर 5,11,937 फॉर द सावित्रीबाई फुले ग्रुप. तर ही जी किंमत आहे ती आहे म्हणते सावित्रीबाई फुले ग्रुपची, आणि ही किंमत सृजन ग्रुपची, आणि ही किंमत निर्माण ग्रुपची, आणि ही अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप. तर या माहितीच्या आधारावर आपल्याला खाली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल, विच म्हणजे कोणत्या ग्रुपने म्हणते सर्वात जास्त नंबरने माल सेल म्हणजे विकलेला आहे. तर इथे बघा 5 लाख आणि इथे पण 5 लाख आहे, इथे 12,000 आहे, इथे 11,000 आहे. तर म्हणून इथे अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुपने जास्त सेल केलेली आहे. ची मांडणी आपण अगोदर याप्रमाणे करून घेणार आहे. तर बघा क्वेश्चन 4चं आपल्याला आन्सर रायटिंग करण्याकरता आपण सोल्युशन याप्रमाणे रायटिंग करायचं. नेम ऑफ द ग्रुप अँड दॅट सेलिंग म्हणजे ग्रुपचे नाव रायटिंग करायचे आपण. तर 4 ग्रुप आहे जिथे अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप, निर्माण ग्रुप, सृजन ग्रुप आणि सावित्रीबाई फुले ग्रुप.
आणि त्याची त्यांनी किती सेलिंग केलेली आहे ते फिगरमध्ये आपण नंबर इथे राईट केलेले आहे. हेअर 4 गिवन नंबर्स हॅव 6 डिजिट. आता हे 4 पण नंबर आहे, तर यामध्ये 6 डिजिट आहे. 1 2 3 4 5 6. यामध्ये पण 6, यामध्ये पण आणि यामध्ये पण 6 डिजिट दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चनचा आन्सर त्यांनी विचारले तर कोणत्या ग्रुपनी जास्त सेल केलेली आहे. तर इथे आन्सरमध्ये आपण रायटिंग करायचं, अन्नपूर्णा सेविंग ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स. म्हणजे ती सेल किती केलेली होती? 5,12,345. दुसरा जो क्वेश्चन होता त्यांनी विचारलेला होतो की कुठल्या ग्रुपने स्मॉलेस्ट नंबरनी सेल केलेली होती. तर इथे बघा स्मॉलेस्ट नंबर कोण आहे? इथे 5 लाख आहे, इथे 5 लाख, म्हणून ते नंबर सोडून द्यायचे. त्यानंतर इथे 4 लाख आहे, इथे 4 लाख आहे. हे दोन्ही सारखे असल्यामुळे आपण बाजूचा नंबर बघायचा. इथे 12,000 आहे, इथे 33,000 आहे, म्हणून 12,000 हा नंबर छोटा आहे, म्हणून निर्माण ग्रुपने स्मॉलेस्ट नंबरनी सेल केलेली आहे. म्हणून आन्सरमध्ये रायटिंग करताना द निर्माण ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल ₹4,12,900. यानंतर थर्ड क्वेश्चन, राईट द सेल फिगर इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे ही जे पूर्ण सेल आहे, म्हणजे 4 जे ग्रुप्स आहेत त्यांनी जे सेल केलेले आहेत त्या नंबरचे तुम्हाला सेल असेंडिंगमध्ये लावायचे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे, म्हणजे चढता क्रम आपण त्याला असे म्हणतो. तर ती सेल बघा याप्रमाणे लावायची आहे. क्वेश्चन 3चा आन्सर, असेंडिंग ऑर्डर ऑफ द सेल इज. पहिला नंबर आपण 4,12,900 घेतलेला आहे, त्यानंतर 4,33,000, त्यानंतर 5,11,937, त्यानंतर 5,12,345. याप्रमाणे आपण अगोदर स्मॉल नंबर घेऊन त्यानंतर बिग नंबर, त्यानंतर लास्टमध्ये सर्वात बिग. सुरुवातीला कुठला नंबर असते असेंडिंगमध्ये? छोटा नंबर, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, आणि डिसेंडिंग असेल तर सुरुवातीला आपण बिग नंबर घेत असतो. ओके, याप्रमाणे आपण प्रॉब्लेम सेट 6 सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. ओके, थँक्यू.